राज्यात काही ठिकाणी वादळी पावसासह गारपिटीची शक्यता कायम आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 3 दिवस पावसाला पोषक वातावरण आहे. तर कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आलाय. हवामान विभागाने आज धाराशिव, लातूर, बीड, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उद्या पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात गारपिटीचा अंदाज देण्यात आलाय. तसंच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज आहे. तर कोकणातील पालघर, मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात उष्ण तसंच दमट हवामानाचा अंदाज आहे. अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. उद्या पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, बीड, धाराशिव, लातूर जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातील अकोला आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. कोकणातील मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. शनिवारी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील इतर जिल्हे आणि खानदेशात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आलाय. रविवारी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तर विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. सोमवारीही अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. अशाच हवामान अपडेटसाठी ग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.